Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी मतमोजणी होणार असून निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदगाव पोलिसांनी मतमोजणीस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं 20 नोव्हेंबर 2024 रोजी 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदान झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी नांदगाव येथील तहसील कार्यालयातील इतर प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी होणार आहे। त्या अनुषंगानं 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव अप्पर अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या देखरेखीखाली बंदोबस्तीचे नियोजन करण्यात आलं आहे। नाशिक ग्रामीण दलाकडून मतमोजणी बंदोबस्तासाठी 1 विभागीय पोलीस अधिकारी, 3 पोलीस निरीक्षक, 8 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 200 पोलीस अंमलदार, 2 RCP प्लाटून, 60 पोलीस अंमलदार, ITBचे 25 कर्मचारी, गुजरात SRPचे 25 कर्मचारी बंदोबस्त करण्याकरिता नियुक्त करण्यात आले आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या 113 नांदगाव विधानसभा मतमोजणी चालू असताना अगर अनुचित झाल्यानंतर कोणतीही उमेदवार विजयी या पराजय झाले तर फटाके फोडू नये, विजय रॅली काढू नये, कोणाच्याही भावना दुखवतील अशा घोषणा वर्तन करू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन करू नये, असे वर्तन करणाऱ्यास आढळून आल्यास त्याच्यावर पोलीस कारवाई विभागामार्फत प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, याची सर्व उमेदवार कार्यकर्ते यांनी दखल घ्यावी, असे आवाहन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।